नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, एक काळ असा होता की सांधेदुखी सुरू झाली की आता हे आयुष्यभर सोसावं लागणार असं मानलं जाई. पण आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण या वेदनेवर कायम स्वरूपी मात करू शकतो. सांधेदुखीची नेमकी कारणं काय आहेत, आधुनिक उपचार पद्धती कोणत्या आलेल्या आहेत आणि रोबोटिक किंवा प्रगत जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे, ही पद्धत नेमकी कशी केली जाते, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राहुल रामचंद्र सुपे. सर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर प्रेक्षक हो, डॉक्टर राहुल सुपे हे कन्सल्टंट ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून अशोका मेडिकल हॉस्पिटल इथे कार्यरत आहेत. यापूर्वी सहयोगी प्राध्यापक म्हणून YCM हॉस्पिटल पुणे येथे ते कार्यरत होते. तसंच डॉक्टरांचं MBBSचं शिक्षण BJ मेडिकल कॉलेज पुणे, MS ऑर्थोपेडिक्स BYL नायर हॉस्पिटल पुणे मुंबई आणि D&B ऑर्थोपेडिक्स NBE दिल्ली येथून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. डॉक्टरांनी जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये सर्जरीमध्ये बघा फेलोशिप देखील मिळवलेली आहे. चला तर मग आपण डॉक्टरांकडनं आर्थरायटिस आणि सांधेदुखीची कारणं, लक्षणे काय आहेत आणि जॉईंट रिप्लेसमेंटचे आधुनिक उपचार सध्या कोणते आलेले आहेत त्याविषयी माहिती जाणून घेऊया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. सुरुवातीला एकदम साधा प्रश्न आहे, पण बऱ्याच जणांना त्याविषयी माहिती नाहीये. आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय आहे? तर आर्थरायटिस बद्दल सांगायचं झालं तर सांध्यांना येणारी सूज आणि त्यामुळे होणारी सांधेदुखी यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये आर्थरायटिस असं बोललं जातं आणि आपणच याला सामान्य भाषेमध्ये संधिवात असं बोलतो. कोणताही सांधा जेव्हा आपण तयार होत असतो तेव्हा दोन हाडं कमीत कमी तिथे एकमेकांच्या संपर्कात येत असतात. बरोबर. या हाडांवर ते कार्टिलेजचं कोटिंग असतं. त्या सांध्यामध्ये सायनोल फ्लूइड नावाचा एक तेलकट द्रव पदार्थ असतो. परंतु आर्थरायटिसमध्ये हे हायलाईन कार्टिलेज जे आहे ते हळूहळू घासून पातळ होऊ लागतं. त्यातलं सायनोल फ्लूइड जे आहे, जे ऑइल म्हणतो आपण किंवा तेल म्हणतो सर्वसामान्य भाषेत, ते हळूहळू कमी व्हायला लागतं. परिणामी सांध्याची झीज होऊ लागते, सांध्यामधला गॅप कमी होऊ लागतो आणि पेशंटला वेदना होऊ लागतात. यालाच आपण आर्थरायटिस असं बोलतो. बरं, चला, आर्थरायटिसचा त्रास सुरू झालाय हे कसं ओळखायचं, म्हणजे त्याची काही सुरुवातीची लक्षणे दिसतात का? हो, आर्थरायटिसची प्रमुख 5 लक्षणं आपल्याला बघायला भेटतात. त्यातलं सर्वात महत्त्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे सांधेदुखी. बऱ्याचदा रुग्णांना सांधेदुखी ही थंड वातावरणात जास्त प्रमाणात बघायला मिळते, म्हणजे हिवाळ्यामध्ये किंवा ACच्या वातावरणात किंवा वातावरणात बदल झाल्यामुळे सांधेदुखीची तीव्रताही वाढली जाते. त्यानंतर दुसरं म्हणजे सांध्यांमध्ये कडकपणा येणे, स्टिफनेस येणे. सकाळी उठल्यानंतर सांध्यांची हालचाल करताना आपल्याला आखडल्यासारखं जाणवतं. तासभर जे आहेत सांध्यांमध्ये आपल्याला हालचाल करता येत नाही असं पेशंटला आपल्याला दिसून येतो. हळूहळू सांध्यांमध्ये सूज दिसू लागते. हळूहळू सांध्यांवर किंवा सांध्यांच्या आजूबाजूला लालसरपणा येऊ लागतो. परिणामी हळूहळू पेशंटची हालचाल करण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते. या सगळ्यांचाच अल्टिमेटली पेशंटच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील परिणाम होतो. सततचे सांधेदुखी, सततचं एकटेपणा, दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची गरज पडल्यामुळे पेशंटचं मानसिक स्वास्थ्य खालावलं जातं आणि त्यांचा स्वतःवरचा आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो हळूहळू. बरोबर. असं पूर्वी बघायला गेलात ना, आता आजी आजोबांना सांध्यांचा जास्त त्रास व्हायचा, गुडघेदुखीचा त्रास व्हायचा. पण आजकाल अगदी तरुणाईमध्ये देखील सांधेदुखीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर साधारण सध्याच्या घडीला कोणत्या वयोगटामध्ये हा आजार जास्त आढळून येतोय? हो, पूर्वी आपण ऐकायचो की आपल्या आजी आजोबा यांनाच बाबा गुडघ्याचा सांधा दुखतोय किंवा खुब्याचा सांधा दुखतोय. प्रामुख्याने बघितलं गेलं तर 50 नंतर होणारा हा आजार आहे. परंतु आता बदलती जीवनशैली आपण बघितली, आपल्या आहाराचं बदलतं स्वरूप बघितलं तर याच्यामुळे हा तरुण वर्गात सुद्धा आपल्याला संधिवात बघायला मिळतो. तसंच अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा काही प्रमाणात संधिवाताची लक्षणं आपल्याला दिसून येतात. बरं, पण सर, नेमकं आर्थरायटिस होण्याची नेमकी कारणं काय आहेत? कोणत्या कारणांमुळे आर्थरायटिसचा त्रास जास्त संभावतो? आर्थरायटिस हा आपण बघितलं जसं सांगितल्याप्रमाणे की जसं वय वाढतं तसं हाडांची ठिसूळता वाढते आणि हाडांची ठिसूळता वाढली की हाडं हळूहळू झिजू लागतात. हे सगळ्यात प्रमुख कारण आपण आर्थरायटिसचं समजून घेऊ शकतो. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही कारणं आहेत, जसं की सांध्यांना झालेली दुखापत म्हणजेच लिगामेंट इंजुरीज. लिगामेंट इंजुरीजमध्ये काय होत असतं, लिगामेंट जे आहेत ते सांध्यांना बांधून ठेवण्याचं काम करतात, स्थिरता प्रदान करतात. परंतु लिगामेंट इंजुरी झाल्यानंतर सांधा अस्थिर होतो आणि तो चुकीच्या पद्धतीने हलू लागतो आणि हाडं एकमेकांवर चुकीच्या पद्धतीने घासू लागतात. यामुळे सांध्यांमध्ये झीज होऊ लागते. तसंच
हाडांचे जे फ्रॅक्चर्स आहेत, सांध्यांच्या आजूबाजूला फ्रॅक्चर झाले आणि ते चुकीच्या पद्धतीने जुळले गेले तरी सुद्धा आपल्या सांध्यांमध्ये झीज होताना दिसते. तसेच काही इन्फेक्शन्स आहेत, काही बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत, काही TB सारखे इन्फेक्शन सुद्धा सांध्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. त्यानंतर वाढतं वजन आहे, सिगारेटचं सेवन आहे, अल्कोहोलचं सेवन आहे, यासारख्या गोष्टी सुद्धा आपल्या हाडाची जी झीज घडवून आणतात आणि परिणामी आर्थरायटिसचा धोका उद्भवतो. बरं, तुम्ही याच्यामध्ये आता उल्लेख केलात की वजन वाढल्यामुळे देखील सांधेदुखीचा त्रास सर्वाधिक होतो, तर याविषयी थोडं आणखीन सांगा, नेमका काय सांध्यांवर परिणाम होतो वजन वाढल्यामुळे? मी माझ्या रुग्णांना एक छोटं साधं उदाहरण प्रत्येक वेळी देत असतो की आपण बघतो की छोटं वाहन किंवा मोठं वाहन, जे वाहन म्हणजे गाडी आपण म्हणतोय की ज्याच्यामध्ये जास्त वजन नेण्याची कॅपॅसिटी असते, त्या गाडीचे टायर जे आहेत ते लवकरात लवकर झिजले जातात. तसंच आपल्या शरीराबद्दल सुद्धा आहे. जर आपल्या शरीराचं वजन वाढलं तर परिणामी आपल्या सांध्यांनाच ते वजन आपल्याला पेलावं लागतंय. याचा सर्वात जास्त ताण येतो तो म्हणजे पायातल्या सांध्यांवरती, म्हणजे प्रामुख्याने खुब्यामध्ये, गुडघ्यामध्ये आणि घोट्यावरती याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यातही भारतीय जीवनशैली आपण जेव्हा बघतो की आपण मांडी घालून बसतो, आपण जमिनीवरच्या ग्राउंड लेवल ॲक्टिव्हिटीज जास्त करतो, त्यामुळे आपल्या गुडघ्यांवरती याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जी झीज 60 ते 70 वयोगटामध्ये झाली पाहिजे आणि ती दिसून आली पाहिजे, तीच लक्षणं वजन वाढल्यामुळे अगदी तरुणाईमध्ये सुद्धा दिसून येतात. आणि जी सर्जरी आपल्याला टाळायची आहे किंवा आपल्याला करायचीच नाही, ती परिणामी तरुण वयोगटामध्ये करण्यास आपल्याला भाग पाडावं लागतं. हे लठ्ठपणामुळे किंवा वजन वाढल्यामुळे आपल्याला दिसून येतं. एकंदरीत काय आहे, वजन कमी केलं तर सगळं काही नियंत्रित राहू शकतं. वजन कमी असेल तर आपल्याला आर्थरायटिसचा त्रास अजिबात होणार नाही, बरोबर? बरोबर. सर, आर्थरायटिसचे काही प्रकार देखील आम्ही ऐकलेले आहेत, त्याविषयी सांगा, नेमके कोणकोणते प्रकार आर्थरायटिसमध्ये येतात? आर्थरायटिसला वैज्ञानिक आपण जगामध्ये आम्ही प्रमुख 2 टप्प्यांमध्ये त्यांना आम्ही 2 वर्गांमध्ये विभागलं जातं. एक आहे प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस. प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे जो वयानुसार हाडांची झीज झाल्यामुळं, हाडांची क्वालिटी खराब झाल्यामुळं जो उद्भवतो तो प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस. आणि या व्यतिरिक्त इतर कोणतंही कारण असेल ज्याच्यामुळे आर्थरायटिस होतोय, जसं आपण मगाशी कारणं पाहिलीत, सांध्यांना झालेली दुखापत आहे, इन्फेक्शन्स आहेत, वजन आहे, स्मोकिंग आहे, ह्या सगळ्यांमुळे जो काही आर्थरायटिस उद्भवतो तो सेकंडरी ऑस्टिओआर्थरायटिस असतो. पण यामध्ये सुद्धा काही स्पेशल आर्थरायटिसचे प्रकार आहेत, ज्यामध्ये एक रुमॅटॉइड आर्थरायटिस येतो, ज्याला आपण सर्वसामान्य भाषेत आमवात असं म्हणतो. यामध्ये जी लक्षणं आहेत ती एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणे, वेदना जाणवणे, प्रामुख्याने याच्यात मॉर्निंग स्टिफनेस म्हणजे सकाळी उठल्यानंतर 1 तासापेक्षा जास्त सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजे स्टिफनेस जाणवणे, आणि हळूहळू तो जसा दिवस पुढे जाईल तसं थोडे सांधे मोकळे होत जातात. प्रामुख्याने हा संधिवात जो आहे तो महिलांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. हा पण संधिवात पूर्णपणे औषधोपचाराने बरा होऊ शकतो, परंतु याला थोडं दीर्घकाळ औषधोपचार करावे लागतात, फिजिओथेरपी करावी लागते आणि पेशंट याच्यातनं छानसा बराही होऊ शकतो. तसंच आणखी एक संधिवाताचा प्रकार आहे तो म्हणजे अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस. अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा थोडा रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखाच आजार आहे, पण हा प्रामुख्याने थोडा पुरुषांमध्ये जास्त आपल्याला बघायला मिळतो. साधारण 15 वर्षापासून 40 वर्षापर्यंतच्या वयोगटामध्ये हा आजार दिसतो. यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या उलट आपल्याला मणक्यामध्ये जास्त वेदना जाणवतात, मणक्यामध्ये स्टिफनेस जाणवतो, सकाळी झोपेतनं उठल्यानंतर आपला मणका जाम झाला किंवा आखडला गेला असं पेशंटची कंप्लेंट असते. पण परिणामी हळूहळू जसं संधिवात हा वाढतो तसा हा इतर सांध्यांवरती सुद्धा परिणाम करतो. त्याचप्रकारे गाऊट म्हणजे युरिक ॲसिडचं प्रमाण शरीरामध्ये वाढल्यामुळे गाऊटचा आर्थरायटिस आपल्याला दिसून येतो. यामध्ये युरिक ॲसिड जे आहे ते क्रिस्टल्स तयार करतं, ते आपल्या सांध्यांच्या आजूबाजूला जाऊन जमा होतं, त्यामुळे सांध्यांना वेदना होतात, सांध्यांमध्ये सूज येते, सांध्यांमध्ये लालसरपणा सुद्धा येतो. तसंच जुवेनाईल आर्थरायटिस म्हणून एक प्रकार आहे जो की अगदी 15 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. यामध्ये सुद्धा स्वतःचीच रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती हायपर सेन्सिटिव्ह होऊन, हायपर ॲक्टिव्ह होऊन ती स्वतःच्याच सांध्यांना डॅमेज करू लागते, तेव्हा कुठे या आपल्याला आजाराची अशी लक्षणं दिसून येतात. हे काही स्पेशल प्रकार आर्थरायटिसमध्ये दिसून येतात. बरं, आता तुम्ही हे आर्थरायटिसचे काही प्रकार सांगितलेले आहेत. आर्थरायटिस पूर्णपणे बरा होऊ शकतो की नाही ह्याविषयी मला तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रेक्षकांवर वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल सुपे. आपण त्यांच्याकडून आर्थरायटिस विषयी अधिक माहिती जाणून घेतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी सर, तुम्ही आर्थरायटिसचे प्रकार आम्हाला सांगितलेले आहेत.
आर्थरायटिसची बऱ्यापैकी माहिती ऐकल्यानंतर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सर आर्थरायटिस पूर्णपणे बरा होऊ शकतो का? हो, तर आर्थरायटिस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण आपण जर तो योग्य वेळेत त्याचा उपचार केला तर. आर्थरायटिस हा हळूहळू डेव्हलप होणारा आजार आहे, हा टप्प्याटप्प्यांमध्ये डेव्हलप होणारा आजार आहे. जर आपण सुरुवातीच्या काळामध्येच याची लक्षणं ओळखलीत आणि आपण याचा योग्य तो उपचार करून घेतला तर नक्कीच आपण या आजारावरती मात करू शकतो आणि आपण यातनं पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो. परंतु जर आर्थरायटिस ॲडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचला असेल, आपण त्या उपचारामध्ये टाळाटाळ केली असेल तर किंबहुना पेशंटला शेवटच्या स्टेजेसमध्ये सर्जरीची सुद्धा गरज पडू शकते. बरं सर, आर्थरायटिससाठी कोणत्या उपचार पद्धती अत्यंत फायदेशीर आहेत? तसं बघायला गेलं तर ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून आम्ही प्रत्येक आर्थरायटिसचा पेशंट हा बिना सर्जरीचा कसा बरा होईल हाच आमचा त्याच्यामागे दृष्टिकोन असतो. त्यामागे औषध गोळ्या आहेत, योग्य ती फिजिओथेरपी आहे आणि नियमित व्यायाम याच्यातून आम्ही पेशंटला जास्तीत जास्त बरा करण्याचा प्रयत्न करतो. अगदी 95% पेशंट याच उपचार पद्धतीने बरे देखील होतात, परंतु अगदी 5% पेशंट्सला काही पेशंटला सर्जरीची देखील गरज पडते. आता ह्या सर्जरीमध्ये सुद्धा 2-3 प्रकारच्या सर्जरीज आहेत. म्हणजे काही सर्जरीज ज्या आहेत त्या आम्ही सांधा वाचवण्याच्या दृष्टिकोनातूनच करतो, परंतु ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये सांधा बदल शस्त्रक्रियेची सुद्धा गरज लागू शकते. जनरली 50 वर्षाच्या वयोगटाच्या आधी आपल्याला सांध्याचं जे स्ट्रक्चर आहे, हाडाचं स्ट्रक्चर आहे, ते वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. काही सर्जरीज या दुर्बिणीतनं केल्या जातात आणि आर्थरायटिसमध्ये जे डॅमेज झालेले पार्ट आहे त्याच्यावरती आतमध्ये उपचार केला जातो. बरं. त्यानंतर जेव्हा याच्यातूनही आराम होत नाही किंवा फिजिओथेरपी सारख्या उपचारांमधूनही जेव्हा आराम होत नाही असं वाटतंय, तेव्हा आपल्याला गुडघ्यामध्ये सायनोइल फ्लूइड जे आपण म्हणत होतो, तेल जे कमी झाले, त्याचे आर्टिफिशियल काही विस्कोएलास्टिक सप्लिमेंटेशन आम्ही त्याला म्हणतो, हायलोरॉनिक ॲसिडचं इंजेक्शन आपल्याला गुडघ्यात देता येतं, जे की ऑइलिंगसारखं काम करतं आणि पेशंटच्या वेदना देखील दूर करायला मदत करतं. परंतु हे सगळं जेव्हा फेल होतं तेव्हा कुठेतरी जाऊन आपल्याला सांधा बदल शस्त्रक्रिया ही घ्यावी लागते. आता सांधा बदल शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा खूप चांगला तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे अगदी तरुण वयोगटात सुद्धा काही प्रमाणात जेव्हा एकच साईड सांध्याची घासली गेली असते तेव्हा युनिकॉन्डलर नी रिप्लेसमेंट म्हणजे पार्शल किंवा अर्धाच सांधा बदलला जातो आणि ज्यांचे पूर्ण सांधा डॅमेज झालेला आहे किंवा 60 वर्षाचा किंवा 50 वर्षाच्या वयोगटापुढे त्यांचं वय गेलेलं आहे त्यांना आपण टोटल नी रिप्लेसमेंट सारख्या किंवा टोटल जॉईंट रिप्लेसमेंट आपण करू शकतो. बरं, तुम्ही आता उल्लेख केलात की सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया ज्याला सांधा प्रत्यारोपण देखील म्हणतात, बरोबर? तर ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे? जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही जी शस्त्रक्रिया आहे, आता बऱ्याचदा रुग्णांचे आम्हाला येऊन प्रश्न विचारले जातात, त्यांचे खूप गैरसमज आहेत की सांधा बदलला म्हणजे गुडघ्यातली सगळी हाडं किंवा कोणत्याही सांध्यातली सगळी हाडाच्या हाडं काढून बदलली जातात का, तर तसं नाही आहे. तर अगदी सांध्यामध्ये जो झिजलेला पार्ट आहे तेवढाच आपण काही विशिष्ट तंत्रज्ञान आणि काही टेक्निक्स वापरून तो आपण कट केला जातो. म्हणजे अगदी गुडघ्याच्या सांध्याबद्दल बोलायचं झालं तर अगदी 5 ते 8 मिलीमीटर एवढं हाड कट करून सुद्धा आपल्याला कृत्रिम सांधा तिथे बसवता येतो आणि हा कृत्रिम सांधा जो आहे पूर्णपणे नैसर्गिक सांध्यासारखाच पुढे जाऊन काम करतो. बरं सर, कोणत्या रुग्णांना सांध्या प्रत्यारोपणची गरज भासते? हो, आता सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे सांधे बदल करण्यासाठी ते म्हणजे आर्थरायटिस आहे. पण आर्थरायटिसमध्ये प्रत्येक पेशंटलाच सांधे बदल करायची गरज पडते का, तर तसं नाही. जसं आपण बोललो की सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये अगदी हा फिजिओथेरपी, गोळ्या, औषधं, नियमित व्यायाम करून आपण आर्थरायटिस आपण टाळूही शकतो. परंतु जेव्हा ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये आर्थरायटिस जातो म्हणजे पेशंटला वेदना ह्या जास्त व्हायला लागतात, त्या असह्य व्हायला लागतात. पेशंटच्या दैनंदिन जीवनात जेव्हा या वेदनांचा त्रास होतोय, त्याची ॲक्टिव्हिटी लेवल कमी झालेली आहे, तो त्याच्या पर्सनल लाईफमध्ये म्हणजे घरातलं चालणं फिरणं, दरवाजा उघडणं, केस विंचरणं किंवा कपडे घालणं हे करता येत नाही, मांडी घालता येत नाही, पायऱ्या चढ उतार करता येत नाही आणि परिणामी त्याला याच्यामुळे समाज कार्यामध्ये म्हणजे लग्नामध्ये किंवा कोणाच्या फंक्शनला जाता येत नाही आहे. आपण ऐकतो की आजीचे सांधे दुखत आहे, मग आता हिला न्यायचं कसं दवाखान्यामध्ये लग्नाला, तर गाडीत बसवायचं कसं, गाडीत चढवायचं कसं, त्यातनं उतरवायचं कसं, म्हणजे एक माणूस त्यांच्यासाठी डेडिकेटेड बिझी होऊन जातो. म्हणजे अशा वेळेस जेव्हा पेशंट दुसऱ्यांवरती अवलंबून राहायला लागतो अशा पेशंटला आपल्याला सांधे बदल शस्त्रक्रिया करणं अनिवार्य ठरतं. पण सर, ही शस्त्रक्रिया सध्याच्या घडीला कितपत सुरक्षित आहे? हो, आता कसं आहे की तंत्रज्ञान इतकं चांगलं विकसित झालेलं आहे की ही सर्जरी अगदी सुरक्षितरित्या आणि दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे रुटीन आम्ही ही सर्जरी आजकाल आपल्याला करताना आम्ही बघतो.
म्हणजे अगदी या प्रश्नाचंच अनुषंगाने सांगायचं झालं तर 2025 मध्ये अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आम्ही 1000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास 50 ते 60% शस्त्रक्रिया ह्या सांधेबदल शस्त्रक्रिया होत्या. म्हणजे पेशंटचाही आमच्यावरती एवढा विश्वास वाढलेला आहे आज ऑर्थोपेडिक डॉक्टरांवरती आणि त्यांनाही त्यातून जो रिझल्ट मिळतोय त्यामुळे आमचे पेशंट जे आहेत त्यांच्या आता दैनंदिन जीवनामध्ये परतलेले आहेत. तर ही अगदी सुरक्षितरित्या आणि सहज शस्त्रक्रिया आज करणं शक्य झालेलं आहे. बरं सर, सध्या विज्ञानानं आधुनिक क्रांती केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी AIच्या माध्यमातून देखील शस्त्रक्रिया केल्या जातात. तर सांधेबदल शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचं नेमकं काय महत्त्व आहे? नक्कीच. आता सांधेबदल शस्त्रक्रिया बघायला गेलं तर ही खूप 15 ते 20 वर्षांपासून किंवा त्याच्याही आधीपासून करत आलेले आहेत लोक. आता काही पारंपरिक पद्धतीने जेव्हा शस्त्रक्रिया केली जात होती त्याच्यामध्ये आम्हाला मिलीमीटर लेवलमध्ये ॲक्युरसी मिळवता येत होती. परंतु रोबोटिक तंत्रज्ञान आल्यामुळे आपल्याला लिटरली सब मिलीमीटर म्हणजे 0.1, 0.2, 0.3 मिलीमीटरमध्ये प्रिसिजन या सर्जरीजमध्ये मिळवता येतं. परिणामी याचा रिझल्ट जो आहे तो पेशंटला याचा फायदा होतो. पेशंटची जे जॉईंट ची पोझिशन आहे, अलाइनमेंट आहे ती आम्हाला ॲक्युरेटली बसवता येते. पेशंटच्या त्या सांध्याची परिणामी जी लॉंग टर्म लाईफ जी म्हणतो आम्ही 15, 20, 25 वर्ष ही वाढण्यासाठी रोबोटिक सर्जरीमुळे फायदा झालेला. तसंच रोबोटिक सर्जरीमुळे सर्जरी दरम्यानचा रक्तस्राव देखील कमी होतो. ऑपरेशन नंतर होणारा जो पेशंटला त्रास आहे, थोड्याफार वेदना आहेत त्या देखील कमी होतात आणि पेशंटची ओव्हरऑल रिकव्हरी जी आहे ती थोडी जलद होते पारंपरिक पद्धतीपेक्षा. आता तुम्ही मगाशी सांगितलं की आर्थरायटिस झालेल्या रुग्णाला अगदी स्वतःची साधी कामं देखील करता येत नाही. तर ऑपरेशन केल्याच्या नंतर रुग्ण किती दिवसात बरा होतो आणि आपली स्वतःची जी दैनंदिन जीवनातली कामं आहेत ती कधीपर्यंत तो सुरू करू शकतो? ऑपरेशन एक ही जी गुडघेबद्दल जर आपण बोललं किंवा कोणत्याही सांध्याबद्दल शस्त्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर ऑपरेशन नंतर अगदी रुग्ण दुसऱ्या दिवसापासून चालता फिरता होतो. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये तो बिना वॉकरचाही चालू शकतो. त्यांना आम्ही बऱ्याचदा हॉस्पिटलमध्येच पायऱ्या चढ उतार करणंही शिकवतो. एका पायावरती उभं राहणं सुद्धा त्यांना हळूहळू जमायला लागतं. जनरली 15 दिवसामध्ये सगळेच पेशंट बिना वॉकरचे चालू लागतात आणि 3 ते 4 आठवड्याच्या कालावधीमध्ये एक पेशंट जो आहे ऑपरेशन नंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परततो आणि अगदी विदाऊट मेडिसिन सुद्धा पुढचं आयुष्य तो जगू शकतो. वा, तर सर अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो पण अत्यंत महत्त्वाचा आहे की आर्थरायटिस होऊ नये तो टाळण्यासाठी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, काय संदेश द्याल? हा सगळ्यात महत्त्वाचा ॲक्च्युली प्रश्न आहे. आपण बघायचं झालं तर जसं मी म्हटलं की बहुतांश पेशंट्स हे जे आहेत हे फिजिओथेरपी व्यायाम यानेच बरे होतात. भारतामध्ये दरवर्षी 15% लोकांना आर्थरायटिस सारख्या समस्येला सामोरं जावं लागतं आणि त्यामध्ये हार्डली 2 ते 3% पेशंट्सलाच आम्ही सर्जरीपर्यंत म्हणजे पाहतो जाताना. तर जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रेग्युलर व्यायाम करत राहिलो, योगासनं करत राहिलो, ज्यांना स्विमिंगची आवड आहे त्यांनी स्विमिंग केली, रोज कमीत कमी 30 ते 40 मिनिटं चालणं फिरणं ठेवलं तर शरीरातल्या सांध्यांमध्ये मजबूती येते, सांधे बळकट होतात आणि सांध्यामध्ये लवचिकता देखील टिकून राहते. तसेच आहारामध्ये सुद्धा आपल्या पौष्टिक गोष्टींचं प्रमाण मुबलक असेल, म्हणजे हिरव्या पालेभाज्या झाल्या, काही सिट्रस फ्रूट्स आहेत, संत्री आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, तसेच काही ड्रायफ्रूट्स जे आहेत की अक्रोड आहे, बदाम आहेत, त्यानंतर फ्लॅक्स सीड्स आहेत, चिया सीड्स आहेत. अशा ड्रायफ्रूट्समध्ये सुद्धा काही घटक आहेत जे सांध्यांची मजबूती वाढवण्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. त्याचप्रमाणे आपण आपल्याला जी सांध्यांना इजा होणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे काही जास्त वजन उचलणे, जास्त वेळ मांडी घालून बसणे, सांध्यांवरती जास्त लोड येईल अशा गोष्टी करणं टाळलं तर नक्कीच सांधेदुखीला आपण आळा घालू शकतो. नक्कीच सर, तुम्ही आज इथे आलात आणि प्रेक्षकांना आर्थरायटिसची लक्षणे काय दिसतात, त्याची कारणं काय आहेत आणि आर्थरायटिस होऊ नये तो टाळण्यासाठी नेमकी काय आपण काळजी घेतली पाहिजे याविषयी योग्य माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार आहेत. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.